पोलीस कोठडीत मला जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना अटक करा व सेवेतून बडतर्फ करा व CCTV फुटेज ताब्यात घ्या अशी मागणी मी माननीय अध्यक्ष मानवी हक्क आयोग मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली होती। त्या अनुसार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई मानवी हक्क आयोग येथे सुनावणी आयोजित करण्यात आलेली होती। सदर दिवशी मी वेळेवर तिथे उपस्थित राहिलो आणि तिथं उपस्थित राहिल्यानंतर एक बोर्ड मी तिथं पाहिला, त्याच्यावरती लिहिण्यात आलेलं होतं की तारीख पोस्टपोन करण्यात आलेली आहे। तेव्हा मी संबंधित क्लार्कला याबाबत विचारणा केली असता संबंधित क्लार्क मला असं बोलला की आज तुमची सुनावणी होती, परंतु जज साहेब आजच रस्त्यावर येतानाच ते आजारी पडले, रस्त्यावर येतानाच ते आजारी पडले, त्यामुळे तुमची ही सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे असं त्यांनी उत्तर दिलं। तेव्हा मी त्यांना बोललो की अशी जर तारीख पुढे तुम्ही ढकलली असेल तर तुम्ही आम्हाला आदल्या दिवशी कळवायला पाहिजे। आम्ही एवढ्या नंदुरबारहून मुंबईला एवढ्या लांबून प्रवास करून येतो, आमचा भाडा, इतर शारीरिक मानसिक त्रास होतो, हे सगळं त्रास आमचा वाचला असता। तेव्हा ते बोलले की याच दिवशी अशा पद्धतीने झालेलं आहे, पुढे जर तारीख ढकलली तर आम्ही आदल्या दिवशी वेबसाईटवर कळवत असतो, परंतु प्रथमच आज असा प्रकार झालेला आहे असं त्यांनी उत्तर दिलं। याच प्रकरणामध्ये नंदुरबार जिल्हा कोर्टमध्ये माननीय जज सूर्यवंशी यांनी साक्षीदारांची साक्ष घेण्यास नकार दिला होता। म्हणजेच माझ्या या प्रकरणामध्ये जज आजारी पडत आहेत, साक्षीदारांची साक्ष घेण्यास नकार देत आहेत, याच्यावरून आरोपींना वाचवण्यासाठी ही सगळी नाटकं सुरू आहे का असा ही प्रश्न मला निर्माण होतो। तरी सुद्धा न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवून मला कुणीतरी न्याय देईल अशी मी आशा करतो। सत्यमेव जयते।